नमस्कार. आज बलिप्रतिपदा आहे आणि त्या निमित्ताने एक विशेष भाग मला तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकवायचा आहे. याआधी तो ऐकवलाय, पण रामायणाची कथा मध्येच थांबून मी ती बलिप्रतिपदेची कथा, बळीची, वामनाची कथा तुम्हाला ऐकवणार आहे. बळी कोण, ती कथा काय हे तुमच्या लक्षात येईल, म्हणूनच या कथेचा पहिला प्रकाशित झालेला भाग मी तुम्हाला पुन्हा ऐकवतोय. ऐका आणि कसं वाटलं ते नक्की सांगा. नमस्कार. कृष्ण कथेमध्ये अजूनच रंजकता येऊ लागली आहे, उत्कंठा वाढू लागली आहे. रोज कंस एका नव्या राक्षसाला कृष्णाच्या वधासाठी पाठवतोय, पण इकडे कृष्णाचे पराक्रम किती बघा. तो त्या सगळ्याच राक्षसांना गतप्राण करूनच वापस पाठवतोय. यशोदेच्या मनामध्ये सुद्धा एक भयाची अवस्था आहे. आपलं बाळ पराक्रमी आहे की देव त्याच्या सोबत आहे की अजून काय झालंय तिला कळत नाही आहे. कारण ती आपल्या लोभस सुकुमार बालकाच्या इतक्या प्रेमात आहे की त्याला काहीच होऊ नये याची चिंता तिला वाटते. म्हणून तिनं वृंदावनात जाण्याचा निर्णय घेतलाय, वृंदावन वसविण्याचा निर्णय घेतलाय. पुढे या गोवर्धनाच्या पायथ्याशी असलेल्या वृंदावनात तर अजून भयंकर गोष्टी घडणार आहेत, अजून छान छान गोष्टी घडणार आहेत. आता ही बालकं म्हणजे तुम्हाला मी बलरामाची कथा सांगणार आहे. कृष्णाच्या कथेचा विस्तार आपण पुढच्या भागात करणारच आहोत, पण आज बलरामाचा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे, म्हणून त्यासाठी एक स्वतंत्र छोटासा भाग मी राखीव ठेवलेला आहे. तो आजचा आहे. कृष्ण आणि बलरामाच्याकडं एक मोठी जबाबदारी गोकुळामध्ये होती. आणि ती जबाबदारी काय होती, तर ती जबाबदारी होती गोकुळातल्या वृंदावनातल्या गायींना सांभाळण्याची. गायी, गुरं, वासरं चरायला घेऊन जायची, दिवसभर चरायला घेऊन जायची. पोट भरलं की वापस आणायची. दुपारच्या वेळेला आपल्या जेवणाचा डबा सोबत घेऊन जायचा. संध्याकाळी आलं की जेवायचं. गोधली की वेळेला सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली, परत तिच्या सवे पाखरांचे थवे, पहिलं घंटा घुमे राऊळी. कसं आहे ना, ते सगळ्या बैलांच्या गाई बैलांच्या परतीच्या वेळेला त्या संध्याकाळची वेळ छान सूर्य मावळतीला निघाला की या सगळ्यांनी यायचं. आता या गाई बैलांना वासरांना चरवणं हे कृष्णाचं काम आहे आणि या सगळ्यांच्यासाठी व्यवस्था करणं बलरामाचं काम आहे. म्हणजे अगदी यमुनेच्या डोहातून शेती करायला पाणी अन्न ही सुद्धा जबाबदारी बलरामाची आहे. यमुनेच्या डोहातून चर खोदायचा आहे, शेतीसाठी आवश्यक असलेलं पाणी आणायचं आहे आणि जमीन नांगरायची आहे, ही सुद्धा जबाबदारी बलरामाची आहे. म्हणजे सगळी कामं करून घेणं. गाई गुरांचं संरक्षण सांभाळ जबाबदारी कृष्णाची आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी पूर्ण करणे जबाबदारी बलरामाची आहे. म्हणून महाभारताच्या कथेमध्ये बलरामाच्याकडं असलेलं शस्त्र कोणतं आहे ते नीट बघा. शस्त्र कोणतं आहे बलरामाच्याकडचं? नांगर. आपल्या खांद्यावर हलधारी बलराम असं म्हणतात त्यांना, हलधारी बलराम. नांगर आपल्या खांद्यावर घेऊन बलराम फिरत असतात. कारण काय? नांगराणी चर खोदायचा आहे, नांगराणी शेती नांगरायची आहे आणि या सगळ्या शेतीच्या कामासाठी बलराम पुढे आहे. महाभारताच्या कथेमध्ये तुम्हाला बलराम शेतीचीच कामं करताना दिसेल, तोच हलधारी दिसेल. आता मला तुम्हाला बलरामाच्या विषयी महत्त्वाची माहिती सांगायची आहे. बलराम शेती करणारा आहे. म्हणजे बळीराम नांगर हा शब्द आपल्याकडे परिचित आहे बघा. खास करून मराठवाड्यातली जी माणसं असतील त्यांना माहिती आहे हा शब्द. बळीराम नांगर म्हणतात. म्हणजे बळीरामाच्या खांद्यावर जसा एका फळाचा नांगर आहे ना, तो बळीराम नांगर. चित्रातून तुम्हाला दाखवतो मी बळीराम नांगर काय आहे, बलरामाच्या खांद्यावर नांगर कसा असतो तुमच्या दिसेल. हा बलराम खरा बळीराजा. हा बलराम खरा बळीराजा, जो शेतकऱ्याच्या कुळात जन्माला आला आहे, जो गोपालकांच्या कुळात जन्माला आला आहे आणि आपण ज्या बळीराजाची पूजा करतो तो बळीराजा. पुढे बळीराजा असं नाव त्याला नामानिधान प्राप्त झालं आणि आपण सगळे काय समजू लागलो? बळी म्हणजे तो जो वामनाने पाताळात पाठवला. आपला समज काय?
त्या राक्षस कुळातील बळीचा आणि या बलरामाचा काहीही संबंध नाही. शेतकऱ्यांचा राजा कोण असेल, शेतकऱ्यांचा संरक्षक कोण असेल, सांभाळकर्ता कोण असेल, तर तो हा हलधारी बलराम. लक्षात. ट्विस्ट कसा असतो बघा, गडबड काय असते बघा. या बलरामाचा चरित्राला, कामाला झाकून ठेवायचं आणि त्या बळीला हाच बळीराजा म्हणून पुढे आणायचं. बरं, हा बळीराजा शेतकऱ्यांचं प्रतीक का झाला, तर वामनानं पाताळात धाडलं म्हणून झाला. तो पाताळातला राजा म्हणून बळी म्हणून शेतकऱ्यांचा, असं जे काही गणित घातलं जातं ना, तसं नाही आहे. बळी पाताळात पाठविण्याचं कारण वेगळं आहे, ती कथा अजून वेगळी आहे. थोडीशी सांगून ठेवतो, मनालाजरवरती ती कथा सांगितलेली आहे, थोडीशी सांगून ठेवतो. बळी हा असा राजा होता ज्याला आपण दानी असावं, आपल्याकडं आलेला कोणताही याचक रिक्त हस्ते परत जाऊ नये असं वाटत होतं. म्हणून तो राज्याची संपत्ती, राज्याचं धन, राज्याचं धान्य आपल्या दानशूरपणासाठी अक्षरशः देऊन टाकत होता, अक्षरशः देऊन टाकत होता. आणि अशा दानशूर राजाला स्वतःचं धन देण्याचा अधिकार नक्कीच असेल, पण त्याला राज्याचं धन देण्याचा अधिकार अजिबात नसतो. जेव्हा राजा राज्याचं धन उधळू लागेल, तो आपल्या दोन्ही हातांनी दान करू लागेल, तेव्हा राज्याचा खजिना रिता होण्याची शक्यता असते. संसार आणि राज्य जेव्हा रिकामं होतं, जेव्हा तिजोरी रिकामी होते, तेव्हा ते रसातळाला गेलेलं असतं. लक्षात ठेवा. वामनाने बळीला हेच सांगण्याचा प्रयत्न केला. हे बळीराजा, राजाचा धन हे राज्याचं धन हे राजाचं धन नसतं. राजा हा राज्याच्या धनाचा उपभोगशून्य स्वामी असतो. उपभोगशून्य स्वामी. तो विश्वस्त असतो, तो रक्षक असतो, तो सांभाळ करणारा असतो. आणि तो जर आपल्या राज्याचं धन असं उधळू लागेल, संपवू लागेल, तर ते अक्षरशः राज्य रसातळाला जाईल, संपेल, बुडून जाईल. हाच संदेश वामनानं बळीला दिला आणि बळीचं राज्य दानशूरपणामुळं रसातळाला गेलं. कुणीतरी एकानं डोक्यावर पाय ठेवला म्हणून राज्य बुडालं, बळी आत गेला म्हणून तो शेतकऱ्यांचा राजा झाला, असं अजिबात नाही. हे का केलं, तर वामन हा ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला होता. मुळात तो विष्णू, तो ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला होता, याचक बनून आला होता. ब्राह्मणाने उपदेश केला म्हणून त्याला पाताळात धाडला, अशी कथा केली गेली. आणि धाडलेला बळीराजा हाच शेतकऱ्यांचं प्रतीक समजला गेला, असं नाही. बलराम नांगर, बलराम हा खरा शेतकऱ्यांचं प्रतीक. कारण यमुनेच्या डोहातून वृंदावनापर्यंत आणि गोकुळाच्या शेतापर्यंत पाणी आणण्याची जबाबदारी बलरामाची. गोधनाचं रक्षण करण्याची जबाबदारी बलरामाची. नांगरून शेती करण्याची जबाबदारी बलरामाची. पेरणी करण्याची जबाबदारी बलरामाची. सगळ्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी बलरामाची. एवढंच नाही तर वन्यजीवापासून शेती संरक्षण करण्याची जबाबदारी बलरामाची. म्हणून बळीराजा कोण असेल तर तो बलराम आहे, हे लक्षात ठेवा. बळीराजा म्हणजे तो हिरण्यकशिपूच्या कुळातील बळी अजिबात नाही. तो भ्रम दूर व्हावा यासाठी आज तुम्हाला ही बळीरामाची कथा सांगितली आहे. त्यातून तुम्हाला समजलंय का, तुम्ही नक्कीच सांगणार आहात. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरणार नाहीत. धन्यवाद.